नमस्कार. माझं नाव आदित्य हरणे. मी अभिनेता आणि लेखक आहे. गेल्या 15 वर्षापासून मी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहे. नवरा बायकोच्या आयुष्यातील गमती जंतूंवर आधारित असा एक अभिवाचनाचा कार्यक्रम मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे. त्या कार्यक्रमाचं नाव आहे गुलकंद. चला तर मग या गुलकंदाचा स्वाद घेऊया. सकाळी करायच्या काही गोष्टी ज्या सरकारने ठरवून दिल्या, त्यात हल्ली एक गोष्ट फार कसोशीने पाळली जाते. कोणती? मॉर्निंग वॉक. सरकार गोंधळलात का? अहो, सरकार म्हणजे अगदी केंद्र सरकारपासून ते आपल्या घरातील सरकार, बायको. अहो, तंदुरुस्त भारताच्या नावाखाली केलेला मॉर्निंग वॉक असेल किंवा मग बायकोने, अहो ऐकलत का, तुमची ढेरी किती सुटली आहे, ती कमी करा, या सगळ्यात आपल्याला सरकारचं ऐकावंच लागतं. सरकारला आणि बायकोला आपण प्रतिप्रश्न करू शकत नाही. कारण सरकारला म्हटलं की तुमच्या तंदुरुस्तीचं काय, तर ते म्हणतील तुमच्या तंदुरुस्तीतच आमची तंदुरुस्ती आहे. आणि बायकोला म्हणालो तर ती म्हणेल तुम्हाला मुलं झालीत का. एका मुलाची आई आहे आणि घरात मरमर कोण राबतंय, संपला विषय. पुरुषाला मूल होत नाही, इथंच आपला पराजय आहे. आणि घरात मरमर राबून ते पोट कमी व्हायच्या ऐवजी कसं वाढलं, असा प्रतिप्रश्न विचारायची हिंमत अजून तरी पुरुष वर्गात नाही, माझ्यातही नाही. त्यासाठी रामदेव बाबा म्हणे कित्येक वर्ष संशोधन करतायत, नासातही संशोधन सुरू आहे म्हणे की पुरुषांना बायकोला प्रतिप्रश्न करायची हिंमत येऊ दे म्हणून. असो, आता आमच्या सरकारने हा दम दिल्यामुळे मी मॉर्निंग वॉक करायचं ठरवलं. बरं, ही अशी नवरा बायकोची भांडणं म्हणजे ढेरी सुटणे, जाड असणे, अशी ही रात्रीची जेवणं झाल्यावरच होतं. म्हणजे जास्त भात लावायचा आणि मग तो उरण्यापेक्षा संपवा म्हणून आपल्याच माथी मारायचा. मग आपण घाबरून तो खातो आणि मग जेवण झाल्यावर आपण पोटावरून हात फिरवत म्हणतो की वाह, आज जेवण जरा जास्तच झालं, की सरकारकडून हल्ला झालाच समजा. कोणी खायला सांगितलं होतं इतकं, विषयच संपला. लगेच दुसरा हल्ला, उद्यापासून मॉर्निंग वॉकला जा, किती दिवस झाले सांगतीये. आणि मग आपण म्हणतो की तू उठव ना उद्या 6 वाजता. मग परत तिकडून हल्ला, मी कशाला उठवायला पाहिजे, मी काम करून दमते, मला झोपू द्या. त्यापेक्षा तुमच्या आईलाच सांगा ना, नाहीतरी त्या काही काम करत नाही आणि वर त्यांना झोपही कमी आहे. आता तिची झोप तुझ्या येण्याने उडालीये असं बोलायची हिंमत नसल्याने आणि प्रकरण वेगळीकडेच जाणार हे लक्षात आल्याने मी गजर लावतो आणि झोपतो. आई हा असा विरोधी पक्ष आहे की तो आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारतो, पण त्या काही शत्रू म्हणजे बायकोपर्यंत पोचत नाही. उलट त्या रजनीकांतच्या पिक्चरमध्ये जशी गुंडाने मारलेली गोळी तो स्वतः झेलून परत त्यालाच मारतो, तशा बायकोकडून परत आपल्यालाच लागतात. आई सेफ, बायको सेफ. आईचं म्हणणं पडतं की तू तिला धाकात ठेवायला पाहिजे आणि बायकोचं म्हणणं असतं की तुम्ही किती वर्ष आईच्या धाकात राहणार. आता धाकात राहणं म्हणजे काय हे तू आल्यापासून कळलं असं म्हणायची हिंमत नाहीये माझ्या. तर आई ही एकमेव माझ्या बाजूने असलेली व्यक्ती. पण आता तिला वाटतंय की मी बायकोच्या आहारी गेलो, त्यामुळे तीही मला इमोशनली ब्लॅकमेल करत असते. कधी कधी वाटतं ना की बायकोच्या धमक्या परवडल्या, पण हा आईचा इमोशनल अत्याचार नको. ठीक आहे, तर कुठे होतो आपण? गजर. बरं, प्रश्न इथे संपत नाही. बायको म्हणते की त्या गजराचा आवाज जरा हळू करा, माझी झोप मोडता कामा नये आणि तो तुमच्यासाठी लावलाय हे लक्षात असू द्या, नाहीतर तो बंद करायला मलाच उठावं लागेल. प्रचंड अपराध्यासारखं वाटून देखील मी फक्त हसतो. हसलं की प्रश्नाची तीव्रता बरीच कमी होते.
आजवरच्या मी केलेल्या संशोधनात मला जे समजलंय ते सांगतो. की भांडणात आपली खिल्ली उडवली, आपला स्वाभिमान डिवचला तरी मनात चडफडायचं, पण तोंडावर हसू ठेवायचं. नाहीतर तुम्ही मनातलं तोंडावर आणलं की शेवटी तुमची हालत पाकिस्तान सारखी करतात या बायका. डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक. मग त्यापेक्षा बांगलादेश मनातल्या मनात, बाकी तोंडावर हसू. तर मग मी हसून झोपायला चाललो होतो. पण सरकारचं महत्वाचं काम म्हणजे उपदेश करणं आणि भरली पार्लमेंट म्हणजे मी आणि तीच. आईने आता पोथ्यांचा आधार घेतला, म्हणजे त्या हातात घ्यायच्या पण वाचायच्या नाही. वाचतोय असं दाखवून लक्ष ही काय बोलते याकडे. तरी बरंच हो, तिने सोडवलंय तरी स्वतः. मी मात्र अजन्म कारावासा. तर ती बोलणार आणि मी ऐकणार. अहो ऐकलात का? हा शब्द ऐकू आला ना तर भल्या भल्यांची टरकते. अहो लादेन पण घाबरायचा म्हणे त्याच्या बायकोला. पण त्याची जरा तरी मजा होती हो, कारण त्याला घाबरवणाऱ्या बायका भरपूर होत्या. इथे आम्हाला एकच. असो, तर भरली पार्लमेंट. अहो ऐका, बूट घाला, फुल पॅन्ट आणि टी शर्ट घाला, हाफ पॅन्ट नको. आणि हो, 30 मिनिटात तुम्ही घरी आला पाहिजे. वाटेल याच्याशी त्याच्याशी बोलत चालायचं नाही, सरळ चालायचं, रेंगाळत चालायचं नाही, पटपट चालायचं. जॉगिंग ट्रॅकच्या मधोमध चालू नका, बेंचवर बसायचं नाही, इतर बायकांकडे बघायचं नाही, त्या तुमच्या बहिणी समान आहेत. चहा घरी येऊन प्यायचा, दरवाजाची किल्ली घेऊन जा, विसरलात तर मी उघडणार नाही. घरी येताना दूध आणा, जाताना कचरा बाहेर ठेवा, मोबाईल अजिबात घेऊन जायचा नाही. चला आता जा झोपायला, का इथेच उभे राहणार आहात? मी जायला वळतो, तेवढ्यात आईचा आतून आवाज येतो. अरे किती वाढलंय माझं पोर. लग्नाआधी मस्त गुटगुटीत दिसायचा आणि आता पार वाढलाय. जास्त चालू नको रे, पाय दुखतील मग. आणि इतकाय काय जाड नाहीयेस तू. तुझ्यापेक्षा तो पंकज कितीतरी जाड आहे. पंकज म्हणजे बायकोचा भाऊ. खरंच तो जाड आहे, पण आई अशा अस्त्रांचा वापर करून बायकोला घायाळ करत असते. पण बायकोकडे कवच कुंडल असल्यामुळे ती कधी घायाळ होत नाही. उलट मलाच त्या अस्त्रांचा त्रास होतो. आता अधिवेशन वेगळीकडे जाणार याचा अंदाज आल्याने मी अध्यक्षांच्या भूमिकेत शिरून चला झोपा आता असं ओरडतो की बायको जरा मोठे डोळे करून माझ्याकडे बघत असते आणि त्यातून तिला असंच सांगायचं असतं की आता माझा भाऊ काढला, करू का तुमच्या बहिणीचा उद्धार. आई यातून स्तोत्र जोरात म्हणायला लागते. स्तोत्रातून तुला हेच सांगायचं असतं, मी पण काही कमी नाहीये. पण लगेच मी प्रसंग वादना दाखवून बायकोला तिचा मोबाईल देतो आणि सांगतो की अगं बराच वेळ वाजत होता बघ. आणि ती सगळे प्रश्न विसरून मोबाईलमध्ये गुंतते. मोबाईल रामबाण उपाय. आणि मग मी मॉर्निंग वॉकला जायचं या भीतीने, उत्सुकतेने म्हणा, किंवा मग तेवढीच शांतता मिळेल या उद्देशाने म्हणा झोपायला जातो. आता व्हॉट्सॲप, सिरियल, फेसबुक बघून ही 1 तासाने बेडरूममध्ये येणार आणि मला झोपेतून जागा करून विचारणार, गजार लावलाय ना? मग माझी सटकलेली असते झोपमोड झाल्यामुळे. पण लग्नानंतर योगा अभ्यास केल्यामुळे मी तितकाच शांत होत फक्त हो असं उत्तर देतो आणि परत झोपतो. मग बायको म्हणणार, काय तुम्ही हल्ली एकदम म्हातारी झाल्यासारखे वाटता, लगेच काय झोपता. हे वाक्य असं कानातून मनात आणि मग डोक्यात घुसून माझा पुरुषी अहंकार जागा करतो. मी ताडकट बेडवर उडी मारून बसतो आणि मग कातील रोमॅन्टिक नजरेने तिच्याकडे बघतो की ती लगेच म्हणते, जरा हळू, लचकेल काहीतरी, चला झोपा आता, उद्या उठायचंय. बस असं बघताय काय आता, झोपा असं म्हणून ती पांघरूण घेऊन झोपणार आणि आपण रात्रभर तळमळणार. बरं जरा जवळ यावं तर झोपा आता, किती उशीर झालाय, मला ऑफिस आहे, सकाळी उठून लवकर स्वयंपाक करायचा आहे, किती काम आहे, तुम्हाला काय, असं बोलून सुरुवात होते आणि मगाशी लागलेली आग
पूर्ण विझते आणि मी झोपतो. आपल्या आधी हा कसं काय झोपू शकतो ही भावना बहुधा हिला सहन होत नसेल. म्हणूनच हा आपल्या नंतरच झोपला पाहिजे असं काहीतरी ही वागतेच. असला आनंद मिळतो अशा वागण्याने काय माहीत. पण परत या कुशीवरून त्या कुशीवर वळताना ढेरीमुळे पटकन हलता येत नाही हे लक्षात येतं. आणि मग आपण मस्त मॉर्निंग वॉक घेतोय. आपलं पोट एकेका पावला गणित एक एक इंच कमी होतंय असं स्वप्न बघत बघत मी झोपतो. ट्रिंग ट्रिंग असा गजर होतो. तो नेहमीप्रमाणे बायकोलाच आधी ऐकू जातो आणि त्या आवाजाने ती उठते आणि मी तिच्या ओरडण्याने. झाली दिवसाची सुरेल सुरुवात. धडपडत किचनमध्ये पळतो, चहा ठेवतो, सगळं आवरतो आणि सुटतो घराबाहेर. तरी या घाईत कचरा बाहेर ठेवायचा राहतोच. पण मग अशा परिस्थितीत काय झोल द्यायचे हे कसं मात्र मी आता डेव्हलप केलं. म्हणजे कचरेवाला आज लेट येणारे किंवा सकाळची सुरुवात कचऱ्याला हात लावून नको ना, असं अंधश्रद्धाळू उत्तर मात्र माझ्या बायकोला लगेच पोचतं आणि त्यावरती म्हणते पण बघा माझ्यामुळे सुधारलात. खरंच आहे म्हणा, एका भोळ्या माणसाचा एक चतुर माणूस करण्यात बायकांचाच हात असतो. नाहीतर समस्त पुरुष जात ही अगदी भोळी बाबडीच असं मला वाटतं. आणि ते खरंही हो, खरं आहे की नाही. तर रम्य अशा पहाटे म्हणजे थंडीतल्या बरं, नाहीतर शहरात रम्य अशी पहाट हे वाक्य लेखक आणि कवी पण लिहित नाही थंडी. पण मी म्हणतो रम्य अशी. तर घराच्या बाजूलाच हे मस्त मैदान आहे आणि तिथेच मी मॉर्निंग वॉकला गेलो. इतक्या वर्षांच्या आयुष्यात काहीतरी वेगळंच क्रांतिकारी काम करतोय असं वाटत होतं मला. गार्डनमध्ये पाय टाकला आणि अचानक माझा फुगा फुटला. कारण माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेल्यांची पोटं माझ्यापेक्षा बरीच आत होती आणि माझं म्हणाल तर वाकलं तर पायाची पुढची फक्त बोटच दिसत होती. झाला भ्रमनिरास. पण कालचं स्वप्न आठवलं आणि लागलो चालायला. तेवढ्यात एक मित्र मागून आला आणि म्हणाला, काय वॉकला का? हे असे प्रश्न विचारणे असतात ते मला अजिबात आवडत नाही. म्हणजे हॉटेलमध्ये भेटले की काय जेवायला का, मंदिरात भेटले की काय दर्शनाला का, बॅग हातात दिसली की काय गावाला काय, डॉक्टरकडे दिसले की काय आजारी आहे काय. तरी मी त्याला माझ्या स्टाईलने उत्तर दिलंच, नाही नाही नाही, पायांना कंटाळा आला होता ना म्हणून त्यांना जरा फिरायला आणलं. पण असे लोक आपल्याच मस्तीत आल्याने त्यांच्यापर्यंत असे विनोद पोचत नाही. त्याने त्याचं ज्ञान सांगायला सुरुवात केली. अरे असं चाल म्हणजे इतक्या कॅलरीज जळतील, तेल खाऊ नको, हे खा ते खा, हे नको खाऊ ते नको खाऊ, असं जबरदस्त मोदी स्टाईल एक भाषण देऊन तो गेला. वर जाताना मला म्हणाला, तुझ्या स्पीडने चालल्यामुळे माझ्या 100 कॅलरीज कमी जळाल्या. आता मी म्हणालो होतो का माझ्या स्टाईलने चाल म्हणून, पण असो. तर तो गेला आणि मनात भुंगा सोडून गेला. कसं चाललं पाहिजे याचा जरा मी अभ्यास करत होतो. तोच एक माणूस पाण्यात पोहतोय अशा स्टाईलने बाजूनी गेला. थोडक्यात कान वाचला नाहीतर तुटलाच असता. हा काय प्रकार आहे मला माहिती आहे की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, त्यामुळे असे नमुने असतात. कॅलरीज पटापट कशा जळतील या विचाराने मी सगळ्यांचा अभ्यास करू लागलो. म्हणजे कोण कसं चालतंय, मग अमुक चालणारा बारीक आहे तर त्याची स्टाईल आपण करूया का असं. आणि माझ्या लक्षात आलं की कानात नळ्या टाकून चालणारी एक मोठी जमात आहे आणि ती म्हणजे अगदी हाग्यादम दिल्यासारखी चालती. म्हणजे ती काम असल्यासारखंच वागतंय. हे काय आपल्याला जमणार नाही. कारण कान नाक आणि डोळे सतत उघडे ठेवावे तरच तुम्ही आयुष्यात लेखक म्हणून प्रगती करू शकाल असं मी एकदा वाचलं आणि मग ते मी कसोशीने पाळत आलं. एक माणूस अचानक हात वर करून पळत होता, म्हणजे ते मिलिटरीत शिक्षा करतात ना तसं. म्हटलं बायको कुठे काठी घेऊन उभी आहे का बघावं, पण दिसल्या नाही. पण तो असाच पळत होता. त्याच्याकडे बघण्याच्या नादात एकाला धडकलं, सॉरी वगैरे झालं. पण त्यांनी लगेच टोमणा मारला, काय झोप उडाली नाही का अजून. खरं तर या माणसाला ना मी मगाचपासून बघत होतो. तो कासव आणि सशाच्या गोष्टीतला कासवाचा मुलगा होता. आता
आता मुलगा अशासाठी, कारण कासवाची गोष्ट 100 वर्ष जुनी असावी असा माझा अंदाज आहे. बरं, मग ससे तर बरेच होते आणि हा कासव. काही मात्र मला इंटरेस्टिंग वाटले, म्हणजे अगदी टकाटक आले होते. आणि ते फक्त महिला वर्ग जिकडे योग करत होत्या ना तिकडेच भटकत होते. पण नीट बघितल्यावर लक्षात आलं की तेच सगळ्यात जास्त फिट आहेत. काय कारण असावं हा विचार करत मी अजून 1-2 राऊंड मारले आणि मग ठरवलं की आता यांच्या टोळीत सामील व्हायचं. म्हणून 1-2घांना, तुम्ही या वयात पण एकदम फिट वाटता असं म्हणाले. पण त्यांना त्याचं काहीच नव्हतं, कारण हे वाक्य त्यांना स्त्रीलिंगी अपेक्षित होतं. असो, मग आलो एकदाचं घरी. आता घरी सगळी स्त्रीलिंगीच वाक्य ऐकायची होती. दरवाजासमोर आलो आणि खिशात हात घातला आणि छातीत एकदम धस्स झालं. कारण काय विचारताय? चावी विसरलो होतो आणि आता बेल मारायची हिंमत काही होत नव्हती. काय करावं अशा विचारात असतानाच बेल 4-5 वेळा मारली आणि जिन्यात खाली पाडली आणि लपून बसलो. आई काहीही झालं तरी बायको घरात असताना दरवाजा उघडत नाही. तिला बरोबर कळतं बायकोला कसं खिंडीत पकडायचं. तिची खासियतच ती. अहो, शेवटी ती पण पाहिजेच. तर तेवढ्यात बायको झोपमोड झाल्याने वैतागूनच आली आणि दरवाजा उघडला आणि बघते तर कोणीच नाही. म्हणून जोरात ओरडली, कोणी वाजवली बेल? हे वाक्य ऐकताच मी आत्ताच आलोय अशा आविर्भावात आलो आणि म्हणालो, अरे काय झालं? तर ती म्हणाली, कोणीतरी बेल मारून पळालं. मस्त झोप लागली होती आणि मेल्याने झोप मोडली. माझी झोप मोड करतो काय? आयुष्यभराची झोप उडेल त्याची. झालं. हे वाक्य आलं आणि मी मनात म्हणालो, खरंच झालंय. चला, तसा चावीच्या प्रसंगातून वाचू. घरात येत नाही तर बायको म्हणाली, कचरा विसरला. विसरायच्या सवयीचा लग्नपत्रिकेत उल्लेख नव्हता, नाहीतर लग्नच केलं नसतं. झालं. झोपमोड झाल्यामुळे आज भांडणाची सुरुवात एकदम काळी 5 वरून सुरू झाली होती आणि आता ती नॉर्मलवर कशी आणायची या चिंतेत मी होतो. या, कचरा टाकून या. कचरेवाला येऊन गेला असेल आता. मग गुमान कचरा घेतला आणि टाकून आलो आणि येताना दूध आणलं. ते विसरलो आणि बायको फ्रेश होते होती तोपर्यंत ते तापायला ठेवलं. तिला कळू न देता, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, ही असली गाणी मी लहानपणी सारखी म्हणायचो. आणि त्यावेळी बाबा माझ्याकडे खूप आशेने बघायचे. ते असं का बघायचे याचं कोडं आता उलगडतं. असो, ऑफिसला जाईपर्यंत मी आणि बायको तसे समोरासमोर येतच नाही आणि आई तर तिच्या खोलीतून बाहेरच येते. जे काही हवंय ते माझ्याकडूनच मागून घेते, दूध, चहा. तर बायको समोर आली की मी तोंड फिरवतो, कारण काय, काही ना काही कारणाने वाजणार हे मला नक्की माहीत असतं आणि मग त्याचा परिणाम दिवसावर होऊ नये. साधं गणित. आता असं होतं की उशिरा उठून सुद्धा तिची अंघोळ आली, कारण तिला आज उशीर झाला असतो ना. बरं, आज उशीर झालाय हेच वाक्य उलट सुलट करून रोज माझ्यावर मारलं जातं की आज जरा उशीर झालाय, आज खूप गडबड आहे, उशीरच झाला आज, उद्या लवकर उठे ना, आज जरा उशीरच झाला. याचाच दुसरा अर्थ असा की सगळीकडे मला प्राधान्य द्या. तरी मी टॉयलेटला सकाळी ती उठायच्या आतच जाऊन येतो. पण चुकून दुसऱ्यांदा जायची वेळ आली की कोणत्याही क्षणी बाहेरून आवाज येईल, किती वेळा जाता आणि मला जायचं असतं तेव्हाच कसे जाता. अशा भीतीनेच मी कमोडवर उठू की बसू या पोजमध्येच असतो. आपल्या कशालाच किंमत नाही हे इतके वर्षात मला कळून चुकले. बरं, तिची आंघोळ, टॉयलेट, चहा, स्वयंपाक, पूजा, कपडे घालून अगदी वेळच्या वेळी होतं, उशीर होऊन सुद्धा. म्हणजे माझं असं होतं की आंघोळीला टॉवेल घेतला की त्याच वेळी कामवाल्या बाईला कपडे धुवायचे असतात आणि तिला बोलायची सोय नाही. बायकोचा आणि तिचा 36चा आकडा असला तरी अशा वेळी त्या एकत्र होतात. अहो, ऐकलत का? थांबा तुम्ही जरा, थांबा, तिला करू दे का, आधी जायचं ना आंघोळीला. झालं, संपलं, काय बोलणं.
मग त्यावेळेस जरा मोबाईल बघू असं म्हटलं की लगेच तिकडून आवाज येतो, अहो काय सकाळी सकाळी मोबाईल घेताय हातात, जरा भाजी हलवून गॅस बंद करा, कुकर लावा पटकन आणि माझा डबा भरा, कामं करा हो, नुसते मोबाईलमध्ये असतात. हे वाक्य ऐकताच मी कोमात जायचे ऐवजी माझा मोबाईलच कोमात जातो. कारण त्याला माहीत असतं की आपला मालक आपल्याला जवळच घेत नाही, त्याच्याकडे वेळच नसतो. मग गुपचूप डबा भरला जातो. तो कितीही नीट भरला तरी संध्याकाळी किंवा दुपारी फोनवर हे वाक्य ऐकायला येतच, कसा डबा भरला आता, सगळी पोळी ओली झाली, भाजी कशी भरली, 2 पोळ्या दिल्या की म्हणायचं मी कमवते, जरा 2 पोळ्या अजून दिल्या असत्या तर काही बिघडलं नसतं, काय हा चेंगटपणा. बायकोच्या बाबतीत पण तोच. मग मीही शहाणाच आहे, लगेच भांडणाला प्रेमाची फोडणी देतो. अगं तुझं वजन आटोक्यात राहावं ना म्हणून, लोकांनी म्हणायला पाहिजे की नाही मॅडम कशा असून फिट आहे, तुझी काळजी वाटते का, तर समोरून लगेच एक बॉम्ब पडतो, हो का, चला मग आज रात्री आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊया, कारण खूप दिवसात चमचमीत काही खाल्लं नाही, खूप दिवसाचं गणित अजून तरी मला कळलं नाही. म्हणजे कालच आम्ही हॉटेलात जेवलो असलो तरी बायको कायम हेच वाक्य वापरते, खूप दिवसात. बरं काल आपण जेवलो होतो ही आठवण करून दिली की लगेच समोरून उत्तर येतं, काल भाजी रोटी खाल्ली, आज चायनीज खायचं, आणि कालचं जेवण काही इतकं खास नव्हतं हो. मन भरलं नाही, मन भरलं नाही या वाक्याने तर मला कर्जबाजारी केले. तर असो, डबा भरला गेला, तोच आवाज येतो, अहो ऐकलत का, इकडे या जरा आणि लवकर. या आवाजातच मला कळून चुकतं की आता एकतर साडीला पिन लावायची किंवा निऱ्या करायच्या. यात माझी अंघोळ राहिली आहे, मला गाडी पकडायला फक्त 12 मिनिटं शिल्लक आहेत, हा मुद्दा कुठेच येत नाही. तर मग निऱ्या कितीही नीट केल्या तरी परत हे वाक्य आहेच, कशा करताय निऱ्या, जरा नीट. म्हणजे जसं काय निऱ्या करायचा मी कुठला कोर्सच केलाय. असो, मग मॅडम धावत पळत निघतात आणि जाता जाता सगळं बंद करून जा, काल हे चालू होतं ते बंद नव्हतं असं करत गाडी बाहेर जाते. आणि मी घड्याळात बघतो तर फक्त 7 मिनिटं राहिलेली असतात आणि मला त्यात आवरून गाडी पकडायची असते. घर स्टेशनपासून 2 मिनिटावर असल्याने माझ्या हातात फक्त 5 मिनिटं असतात. वीज संचारल्यासारखा मी आवडतो आणि गाडी पकडतो. पण जसं गाडीत उडी घेतो आणि एक कोपरा पकडतो तसं माझ्या मनात एकदम धस्स होतं. बाप रे, गिझर बंद केलाय का, गॅस बंद केला का, आणि घाबरून घाम फुटतो. शेवटी जो काही पुरुषार्थ आणि डेअरिंग अंगात उरली आहे ती जागी होते आणि आतून आवाज येतो, राजा अरे काय घाबरतो, काय होईल होऊन होऊन, बघू संध्याकाळी. आणि मग जरा रिलॅक्स वाटतं आणि गाडीसोबत मी पण पळायला लागतो. आता सुटकेचा एक दीर्घ श्वास घ्यावा म्हणून जोरात श्वास घेतो, तोच समोरच्या भैयाचे केस नाकात जातात आणि राई तेलाचा वास अख्ख्या छातीत भरतो. अरे अरे, शायला आयुष्यात फुकट असलेली हवा पण आपल्या नशिबात नसावी, किती हे करंट नशीब. मला माझीच कीव येते, पण मुंबईत दुःखात फार काळ राहू शकत नसल्यामुळे मी लगेच त्याला ओरडतो, ए भैया मुंडे उधर घुमाव. पण तो त्या तेलासारखाच पचपचीचा आवाज काढत बोलतो, साहेब जगा किधर है. तेही खरंच म्हणा. गर्दीमुळे सगळे एकमेकांमध्ये इतके खेटून उभे असतात, मग मीच मान फिरवतो. आपल्याच नशिबीत हे का असं मी विचारत नाही आता, कारण आता नशीबच मला म्हणतं, अरे माझ्या नशिबी तू का. तर असो, इतक्या त्रासातही एक माणूस बारीक घडी करून काहीतरी वाचत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरची शांतता बघून मला उत्सुकता वाटते. हे कसं काय शक्य. तर मी नीट बघतो तर माझ्या लक्षात येतं की ते एक स्तोत्राचं पुस्तक आहे. मी त्याला विचारलं, म्हटलं लोकलमधील गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून काही स्तोत्रमित्र आहे का. तर तो उखडलाच, अहो आयुष्यातील प्रत्येक त्रासाला हे स्तोत्र उपयोगी पडतं, काय समजता काय तुम्ही. हे ऐकताच
मी इतका खुश झालो, म्हटलं मला पण द्या ना. काय नाव काय या पुस्तकाचं? तर तो म्हणाला, आमच्या गुरूंनी लिहिलं आहे, अत्यंत उपयोगी आहे. इतके वर्ष मी माझाच गुरु होतो, पण मला आता असा बायकोरूपी गुरु भेटलाय की त्याचा पण कोण गुरु असेल यावर माझा विश्वासच उडालाय. पण आता तुम्ही म्हणताय तर द्या पुस्तक, नाव सांगा तुमच्या गुरुचं. तसा तो म्हणाला, इतकं सोपं नाहीये ते, तुम्हाला दीक्षा घ्यावी लागेल. मी म्हटलं घेतो की इथेच ट्रेनमध्ये उभ्या उभ्या घेतो, त्यासाठी काय करावं लागेल तेवढं सांग. तसा तो म्हणाला, तुमचं लग्न झालंय का? मी म्हटलं, अजूनही हा प्रश्न मला विचारतात. अहो, सुज्ञ माणूस बघूनच ओळखतो माझं लग्न झालंय. तसा तो भडकला, ते शक्य नाहीये मग, कारण आमचे गुरु लग्न झालेल्या व्यक्तींसाठी शांती मिळावी म्हणून तप करतायत. तो अजून पूर्ण झाला नाहीये. मी म्हटलं, या जन्मात तप पूर्ण होणार नाही. तसा तो भडकला, पण नशीब त्याचं स्टेशन आलं आणि तो उतरला. एक आशा पल्लवित झाली होती, पण तीही भेटली. नंतर मला लक्षात आलं की आमचं संभाषण आजूबाजूचे अगदी मन लावून ऐकत होते आणि त्यांना पण ते स्तोत्र हवं होतं. आणि अचानक त्यांचा पण माझ्यासारखाच भ्रमनिरास झाला होता. ते त्यांच्या तोंडावर अगदी स्पष्ट दिसत होतं. इथे मला जरा हायसं वाटलं की आपण एकटे नाही आहोत, बरेच जण आहेत आपल्या सोबतीला. आपल्या सोबत समदुःखी असणे, यात जो काही आनंद आहे ना, यातूनच माणसाच्या स्वभावाचा उलगडा होतो. माणसाला दुःखात सुद्धा सोबती हवा असतो. म्हणजे त्याचं असं असतं की मी दुःखी आहे ना, तर मग अजून कोण कोण दुःखी आहे, आणि असं कोणी असलं किंवा दिसलं की त्याला आनंद होतो. असो, दादर आलं आणि मी उतरलो. काहीच एफर्ट न घेता आयुष्यात काय होतं तर तुम्ही दादरला उतरता, म्हणजे काही करायचं नाही, फक्त दरवाजाकडे तोंड करायचं, आपोआप उतरतं. बरं, त्यासाठी फोर्स कोण लावतं हे मात्र अजून मला कळत नाही. इकडे न्यूटन पण फेल. तर ऑफिसमध्ये आलो की सगळ्या लेडीज आनंदात दिसतात. आधी मला असं वाटायचं की स्त्रियांचा मुळातच स्वभाव आनंदी असतो, ते दुःखाचा शो ऑफ करत नाही. पण आता मला कळून चुकलंय की त्यामागचं राज काय, की आनंदी स्त्रिया या आज नवऱ्याला भांडणात हरवून आल्या आणि दुःखी स्त्रियांच्या नवऱ्यांनी त्यांना भांडण करायची संधीच दिली नाही. पण उद्या ते म्हणणार, संधी शोधली जाणार. आणि पुरुषांचं काय हो, भारत जिंकणे नाहीतर बायको माहेरी जाणे, हेच काय ते आनंदी क्षण. त्याच दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, बाकी हार्बर ट्रेन डक्यावर मध्येच कधीतरी फास्ट. हसो, पोचत नाही तोच बायकोचा फोन आला. म्हटलं आता काय राहिले, काय चुकलं याची उजळणी केली आणि फोन उचलला. हा, हॅलो, तिकडून आवाज आला, पोचलात ना वेळेवर ऑफिसला? मी म्हटलं हो. तर तिकडून लगेच सल्ला आला, जरा लवकर उठत जा, म्हणजे सगळं वेळेवर आटपेल. तू पण उठत जा, असं मी म्हणालो खरं, पण नंतर असं वाटलं उगाच बोलू. कारण इतक्या वर्षात मला हे कळून चुकलंय की बायकोकडून जो सल्ला आपल्याला दिला जातो तो परत तिला देऊ नये, नाहीतर काही खैर नसते. तरी ती चूक झालीच. चुकतो तो नवरा आणि कधीच चुकत नाही ती बायको. तर बायकोने तिकडून प्रति हल्ला केलाच. हो, लगेच माझ्यावर काय घसरू, मी नसते ना तर तुम्ही ऑफिस बंद व्हायच्या वेळी पोचला असतात. नशीब समजा तुमचं आणि तुमच्या ऑफिसचं. आणि काय हो, माझी झोप दिसते पण मी किती काम करते ते नाही का दिसत? डबा आणलाय ना, कोणी केला तो? सकाळी नाश्ता करायला पण वेळ नसतो मला, म्हणून मग रोज ऑफिस खाली समोसा, वडा, इडली असं खावं लागतं. खरं तर हेच तिला खायचं असतं, म्हणून ती नाश्ता करत नाही. पण आता परत ती चूक करणार नव्हती बोलायची, नाहीतर फोनमध्ये घुसून ती इकडे आली असती. म्हणजे काय, मला नाश्त्याला रात्रीची पोळी, फोडणीचा भात हे असं नसेल तर मग आज नाश्ता करू नका, पोट बघा किती सुटलंय, जरा सात्विक नाश्ता असावा. एक काम करा, ते केळं खा आणि अर्धा कप दूध प्या. खरं तर रात्रीचं काही उरलेलं नसतं आणि उरलं तर परत मलाच ऐकावं लागतं की बाहेरून खाऊन येता, मग घरचं जेवण उरतं, आता हेच सकाळी नाश्त्यात. खरं तर आपला अंदाज चुकलाय हे काही ती कबूल करत नाही.
कबूल करेल तर ती बायको हे विदूर कसं काय वापर. बर, मला काय वाटतं माहिती आहे का, मुलींना ना शाळेत गणित, इंग्रजी, मराठी अशा विषयांबरोबर बायको हा पण एक विषय असतो असं मला नेहमी वाटतं. कारण असं आहे, कसं काय जमतं त्यांना नवऱ्याला हँडल करणं. बरोबर की नाही. तर असो, मी हॅलो हॅलो, हां हां, आवाज येत नाही, हॅलो असं म्हणून फोन ठेवला. आता खात्री आहे की फोन परत येणार नाही, कारण आता पुढचा खेळ आमने सामने होणार होता. पण म्हटलं बघू, अशाही वेळी कसं वागायचं हे मी शिकलोय, म्हणजे डेव्हलप केलं. सांगेनच तुम्हाला हळूहळू. तेवढ्यात लंच ब्रेक झाला आणि मित्राच्या डब्यात काय असेल याची उत्सुकता सगळ्या पुरुषांना लागून राहील. प्रत्येकजण डब्यात काय रे तुझ्या असं विचारतात आणि एकमेकांचे डबे खाऊन चेंज अनुभवतात. तर संध्याकाळी मी 6लाच घरात पोचतो आणि बायको 7ला. त्यामुळे जो 1 तास मिळतो तो असा मी भरभरून जगून घेत असतो. आई ही त्यावेळेला मंदिरात गेलेली असते. मग मस्त आपल्या हातचा चहा करून घेणे, हवे ते TV चॅनल बघणे, पेपर वाचणे असं चालू असतं. आयुष्य खूप सुंदर आहे असं वाटायला लागतं आणि तेवढ्यात बायकोचा फोन येतो. मला स्टेशनला घ्यायला या, तिकडून जरा भाजी घरी घेऊन येऊ. मी कितीही बायकोचा तिरस्कार करत असलो मनातल्या मनात, तरी नाही बोलायची हिंमत अजून तरी माझ्यात आली नाही. म्हणजे तिने आवाज दिला आणि मी कितीही कामात असलो तरी ते काम सोडून मी तिच्या समोर हजर राहतो. आईचं मत आहे की तिने मला वश केलं. म्हणजे आधी आई मला बायकोचा बैल म्हणायची, पण आता बायकोने झटका दाखवल्यामुळे आईचं मत बदललं. ती म्हणते की वश केलंय माझ्या गरीब पोराला. खरंय म्हणा. बरं, तर फोन आल्यानंतर सरळ मी आवरायला घेतलं आणि पोहोचलो स्टेशनवर. त्यातही असं आहे की भाजी आणायची का असेना, किंवा कचरा टाकायचा का असेना, किंवा मैताला जायचं का असेना, बायकोचं म्हणणं असतं की चांगले इस्त्री केलेले नवीन कपडे घालूनच तिन्ही ठिकाणी जायचं, कायम टकाटक दिसलं पाहिजे. त्यामुळे प्रसंग कोणताही असला तरी मला लग्नात घालतात तसे कपडे घालावे लागतात. म्हणजे बिल्डिंगमधला माझा एक मित्र मला म्हणाला, पण काय रे, रोज रोज कोणाचं लग्न असतं तुला, आणि ते पण कोणत्याही वेळी. मी फक्त बायको असं म्हणाल आणि असा काही चेहरा केला की तोही लग्न झालेला असल्यामुळे त्याने पुढे काहीच विचारलं नाही आणि त्याची फाटकी चप्पल मला दाखवली. त्याची केस जरा उलटी होती. म्हणजे इकडे आमच्याकडे टकाटक, तर तिकडे त्याच्याकडे फटाफट राहायचं, म्हणजे जास्तीत जास्त फाटकं राहायचं. त्यामुळे तरुणपणी म्हणजे लग्न व्हायच्या आधी ना, म्हणजे सगळे म्हणतात लग्नानंतर पण आम्ही तरुण आहोत. खरं नाही होती काय. तरुणपण म्हणजे लग्न न झालेली अवस्था. मग तो पुरुष 70चा का असेना, तो तरुणच. कारण काय, मुळातच तरुणपणाची व्याख्या अशी आहे की माझ्या मनाचा मी राजा आहे. आता लग्नानंतर या राजाचा गुलाम होतो. तर दिवसातून 3 वेळा कपडे बदलणारा हा माझा मित्र आता आठवड्यातून 2दा कपडे बदलतो. मात्र बायको दिवसातून 4 वेळा कपडे बदलते. तर असो, बायकोचा फोन येऊन स्टेशनला पोहोचलो. कितीही वेळेत पोचायचा प्रयत्न केला तरी ती आधी पोहोचते आणि मला उशीर होतो. कधी कधी तर वाटतं ना की बायकोच मला ओरडता यावं म्हणून आधीची ट्रेन पकडत असेल आणि मला नंतरची पकडली असं सांगून आधी पोहोचत असेल. आणि त्यातही नेहमीच्या जागेवर थांबून देखील दरवेळी ती चुकते आणि मग फोनाफोनी करून भेटलो की मला ओरडा पडतो, नेहमीच्या जागी का नाही थांबलात. आता हिची नेहमीची जागा जर नेहमीच बदलत असेल तर काय करणार. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे अरे हो विसरलोच की, आणि सॉरी हां, पुढच्या वेळी थांबतो असं बोलून वेळ मारून न्यायची. आणि मग आम्ही नेहमीच्या मार्केटमध्ये भाजी आणायला जातो. भाजी घेताना बायको अगदी आदराने विचारते, मग कोणती भाजी घेऊया, तुमच्या आवडीची सांगा. मग मी म्हणतो गवार घे, मस्त दिसते. काय गवार खाता, मला नाही आवडत. बरं मग वांग घे भरताचं. किती, लगेच भरीत, नको नको.
नको, चांगली सांगा हो कोणती तरी. मग ती म्हणते की दोडकी, पडवळ. मग मी म्हणतो दोडकी, पडवळ, शिराळे घे. यावरती उखडतेच, या काय भाज्या आहेत का? या ऋषी मुनींनी खायच्या भाज्या आहेत, माणसाने त्या अजिबात खाऊ नयेत. आणि हो, राक्षसाने तर त्या अजिबात खाऊ नयेत. आता असा फटका बसल्यावर मी काय बोलणार? मग शेवटी मी म्हणतो, घे तुझ्या आवडीची भाजी. तेच करावं लागणार आहे, माझ्याच आवडीची घ्यावी लागणार. असं म्हणून बायको बटाटे घेते 1 किलो. आता बटाटे ही भाजी नाहीये हे कोण सांगणार हिला? असो. आणि दुसरी भाजी म्हणजे भोपळी, मिरची आणि भेंडी. बस संपली आवड. बाकी मला आवडणाऱ्या भाज्या जर मी घ्यायला लावल्यास तर मग उत्तर ठरलेलं असतं, तुमच्या आईकडून करून घ्या हा त्या. नाहीतरी माझ्यापेक्षा तुम्हाला त्यांच्याच हातचं जास्त आवडतं ना. सारखं आईचं कौतुक चाललेलं असतं, माझी आई अशी भाजी करते, माझी आई तशी भाजी करते, मग खा तिच्याच हातचं. मग नाईलाजाने का होईना मी त्या भाज्या घेतो. बरं, भाजी घेताना आपण म्हटलं की ही भेंडी जरा जुन आहे ग, त्या भाजीवालीकडून घे ना. हां, तुम्हाला भाजी जुने त्यापेक्षा भाजीवाली जुने यातच जास्त इंटरेस्ट आहे. सगळ्या भाज्या बऱ्या, त्या भाजीवालीकडे फ्रेश असतात. हा, संपला विषय. चिल्लर, सुट्टे पैसे आणि पिशवी उचलणे अशा तिहेरी भूमिकेत मला राहावं लागतं. कारण चिल्लर भाजीवाल्याकडे नसली तरी ओरडा मलाच बसणार. बरं, आता पालेभाजी घे म्हटलं तर लगेच तिकडून तोडगा येतो, पण निवडून तुम्ही देणार ना. लग्नानंतर एकदा रोमॅन्टिक वाटतं म्हणून तिच्यासोबत पालक निवडायला बसलो. आणि त्यानंतर इतकी वर्ष मीच निवडतोय. त्यावेळी मी हो म्हटलं. एका भाजीवाल्याकडून 2-3 भाज्या घेतल्या की त्याचे किती झाले याचं गणित बायकोला अजून करता येते. आणि मग त्यामुळे इथे मात्र ती माझ्यावर अवलंबून आहे. आणि मग ती माझ्याकडे बघते आणि म्हणते, किती झाले हो? की मी लगेच कॅल्क्युलेटरपेक्षा फास्ट गणित करून 67 असं उत्तर देताच ती गोड हसते आणि म्हणते, हाच काय तो फायदा, बाकी नुकसानीतच. झालं, पडलं तोंड आमचं. तरी मी आता निर्लज्ज झाल्यामुळे हसण्यावारी नेतो. सगळ्यात भारी म्हणजे आज रात्री कोणती भाजी करायची असा प्रश्न मला ती विचारते. आणि मी नेहमीप्रमाणे म्हणतो की कर ना बीट, मुळा. की लगेच बायको म्हणते, करायला काही नाही, पण आता बघा ना किती वाजले. मग कधी घरी जाऊन करायची भाजी, कधी जेवायचं आपण. यामध्ये प्रश्न विचारणं कमी आणि उत्तराचाच भाग जास्त असतो. त्यापेक्षा आपण असं करूया का, बाहेरच काहीतरी खाऊन जाऊ थोडं थोडं. तसं मला जास्त भूक नाहीये, तुम्हाला आहे का? मला असून देखील पर्याय नसतो. मी हो म्हटलं तर ती म्हणणार मग हॉटेलमध्ये जाऊन जेवूयाच. किंवा मी म्हटलं की कमी आहे तर ती म्हणणार मग कशाला घरी जाऊन जेवण बनवत बसू, तुम्ही जेवणारच नसाल तर. म्हणून मी आईचं कारण पुढे करतो. म्हणजे आई जशी माझ्या खांद्यावर बंदूक घेऊन गोळ्या मारते तसाच मी पण तिच्या खांद्यावर बंदूक घेऊन गोळ्या मारते. अगं, आईच्या जेवणाचं काय की लगेच बायकोची तार सटकते. म्हणून मी हल्ली उलटा प्रश्न करतो, चल आपण खाऊ बाहेर काहीतरी, आई बघेल तिचं काय. तर बायको लगेच म्हणते, कशाला, त्यांच्यासाठी आहे सकाळचं. आणि तशाही त्या रात्री कुठे जास्त जेवतात. ती रात्री जास्त जेवत नाही हे हिच्या पथ्यावरच पडलं. मला सारखं बाहेरचं आवडत नाही म्हणून मग ते टाळण्यासाठी मी हायजेनिकचा मुद्दा उपस्थित केला. पण त्याचा इथे काही उपयोग नाही. कारण मग बायकोचं म्हणणं असं असतं की ठीक आहे, त्या भैयाकडे नको खाऊयात, नाहीतरी त्याच्या इथे खाणं मला जरा घाणच वाटतं. असं म्हणून देखील ती त्याच्याकडे 1 दिवसाआड पाणीपुरी खातेच. तर मग हाही पेत्रा कामी येतो. मग मी म्हणतो, चल तुला जे खावंसं वाटतं तिकडे जाऊ. असं म्हणून मी गाडी चालू करतो. आणि मुळात चिकट स्वभाव असल्याने मी चिकाटी सोडत नाही. मी दुसरी गुगली टाकतो, अगं वजन किती वाढलंय तुझं, आता गाडीवर बसताना जाणवलं. खरं तर इकडे विकेट पडण्याचे जास्त चान्सेस असतात.
पण समोरून लगेच षटकार लगावला जातो. स्वतःची बायको जाड आणि दुसऱ्याची बायको बारीक काय हां असं म्हटल्यावर तर ती खूपच जाड वाटायला लागते आणि अक्षरशः मी तिला आणि बाईकला ओढतोय असं वाटायला लागतं. पण लगेच मी चिकाटी न सोडता अजून म्हणतो, अगं तसं नाही गं, म्हणजे वजनामुळे वय जास्त वाटतं ना तुझं म्हणून म्हणालो. तर लगेच ती म्हणते, काही नाही ना, बारीक झाली उलट मी, कारण लाल ड्रेस जो मला होत नव्हता की नाही तो आता व्हायला लागलाय. झालं संपलं. आता हिला कसं परावृत्त करावं अशा विचारात असतानाच खाऊ गल्ली येते आणि मग मी काय सगळी शस्त्र खाली टाकतो आणि गुमान तिच्या मागे चालायला लागतो. म्हणजे तसा मी तिच्या मागेच चालत असतो. शाळेत सुद्धा मॉनिटर मुलगीच असायची आणि माझ्या दरवर्षीच्या वर्ग शिक्षिका पण बाईच असायच्या. त्यावरून मला कळूनच चुकलं होतं की मला स्त्रियांच्या धाकातच आयुष्य काढावं लागणार आहे. अहो तर मग खाऊ गल्लीत आल्यावर ही अचानक भूक लागते आणि बायकोची जी थोडी भूक असते त्याचं रूपांतर थोड्या थोड्या अशा 4-5 भुकेमध्ये होतं. आपण असं करूया का, थोडं थोडं असं 4-5 ठिकाणी खाऊ, तुम्ही काय खाणार असं फक्त औपचारिक विचारलं जातं. तोपर्यंत स्वारी पाणीपुरीच्या गाडीकडे जाते आणि 1 प्लेट पाणीपुरी अशी पहिली ऑर्डर पडते. मी मला दहीपुरी असं सांगतो पण लगेच हिचा आवाज येतो, हे काय हो दहीपुरी काय खाताय, आणि ते पण थंडीच्या दिवसात, सर्दी होईल. मग बसता रात्रभर शिंकत, काय नको दुसरं काहीतरी काय. दहीपुरीबद्दल तिची मतं तिन्ही ऋतूत वेगवेगळी असतात. म्हणजे थंडीत सर्दी होईल, उन्हाळ्यात दही आंबट असतं आणि पावसाळ्यात दही खाऊ नये असं माझी आई सांगते. तिची आई सांगते म्हणजे संपलंच, आपल्याला प्रतिप्रश्न करायला वावच नाही, विषय क्लोज. तर मग दहीपुरी का नको, तर हिला दहीपुरी आवडत नसते आणि हिला शेवपुरी खायची असते. बरं ती अख्खी प्लेट खायची नसते कारण मग पोट भरेल आणि दुसरं काही खाता येणार नाही. मग ती असं करते की मी शेवपुरी घेणार, त्यातल्या 3 पुऱ्या ती खाणार, 3 पुऱ्या मी खाणार. मग नाईलाजाने मी शेवपुरी असं म्हणतो. पण आता दह्याची कसर मी भरून काढतोच बरं. म्हणजे लगेच बाजूला जाऊन लस्सी घेऊन येतो. आता मला कळायला लागले की आपल्याला हवं तसं ते कसं करायचं. तर लस्सी आणली तरी त्यावरील मलईवर तिचाच हक्क असतो. पण आयुष्यातीलच मलईवर बायकोचा हक्क असतो हे लग्नानंतर मला कळून चुकले. त्यामुळे गप्प बसणे हा एकच पर्याय. हे खाऊन होत नाही तोपर्यंत आता काय खायचं असा प्रश्न बायकोकडून येतो. खरं तर मला आता काही खायचं नसतं, पण बायकोला फ्रँकी खायची असल्याने आणि परत ती अख्खी खाल्ली तर पोट भरेल म्हणून तिचं असं म्हणणं पडतं की आपण फ्रँकी अर्धी अर्धी खाऊ. मी हो नाही म्हणायच्या आत फ्रँकी अशी एक जोरदार ऑर्डर दिली जाते. मंचुरियन फ्रँकी खाताना मला असं वाटतं की जाड प्लॅस्टिकमध्ये थर्माकोल सॉस मारून भरून दिलाय. हा प्रकार मला अजिबात आवडत नाही. मला चायनीज हा प्रकारच अजिबात आवडत नाही. पण बायकोला आवडणाऱ्या गोष्टी नवऱ्याला न आवडणं म्हणजे तुमचं बायकोवर प्रेमच नाही, इकडे डायरेक्ट जोडलं जातं. त्यामुळे तिला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवडून घ्यावाच लागतात आणि आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे दाबेली, भजीपाव, मिसळपाव या त्यांना आवडत नाही. आणि त्या तुम्ही खाता म्हणजे किती बोरिंग आहात. काय खावं हे पण कळत नाही, ते गाढवाला गुळाची चव का इथपर्यंत. काय खावं हे देखील आता मला शिकवावं लागणार का असले भारदस्त डायलॉग ऐकून झाल्यामुळे मी काहीच न बोलता ती जे जे ऑर्डर करते ते खातो. बरं आता फ्रँकी खाऊन झाल्यामुळे तिचं पोट भरलंय असं गृहीत धरून मी म्हणतो चल जाऊ आता, बास भरलं ना पोट. ती म्हणते खरं तर मला असं वाटतंय की बास आता, पण चला घरी जाऊ. हे वाक्य माझ्या कानापर्यंत पोचायच्या आत तिचं दुसरं वाक्य येतं, पाणीपुरी खायची का अजून 1 प्लेट. म्हणजे मगाशी खाल्ली पण खूप घाईत दिली हो त्याने, त्यामुळे मजाच नाही आहे. चला ना 1 प्लेट घेऊ, तुम्ही खा 1-2, मी खाते बाकीच्या. आता काय बोलणार.
मजा नाही आली याला पुरुष मंडळी आर्ग्यू करू शकत नाही. तर बायकोला मजा यावी म्हणून आम्ही अजून एक प्लेट पाणीपुरी खाल्ली. खरं तर पाणीपुरी खायची होती का त्यानंतर मिळणारी सुखापुरी खाण्यासाठी पाणीपुरी खाल्ली हे मला अजून कळत नाही. म्हणजे ती सुखापुरीसाठी आधीच्या 6 पुऱ्या संपवते, मग दोघात एक प्लेट घेतल्याने तो भैया 2 सुखापुरी देतो, ती तिची खाते आणि मग माझी मी खायच्या आधीच म्हणते तुम्हाला नकोय ना. मी हो नाही म्हणायच्या आत माझ्या हातून घेऊन ती स्वतः खाऊन टाकते. तर मग अशा रीतीने आम्ही खाऊ गल्लीतून बाहेर पडतो आणि घेतलेल्या भाज्यांना कधी मुहूर्त लागेल या विचारात असतानाच आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते मनासारखं जगावं असं वाक्य मी एका रिक्षाच्या मागे वाचतो आणि माझ्या जगण्याला एकदम असा हुरूप येतो आणि मी म्हणतो की चल आईस्क्रीम खाऊ, कारण मला आईस्क्रीम खूप आवडतं. आपण कधी आपलं आयुष्य जगणार असला विचार डोक्यात येतो. कारण पैसे वाचवणं हा मूळ स्वभाव असल्यामुळे खर्च करायचं म्हटलं की तेच पैसे साठवले तर उद्या पेपरचं बिल देता येईल असा मध्यमवर्गीय विचार येतो. पण मग बायकोचे अंबानी विचार बघून आता कर्ज झालं तरी चालेल पण जगून घेऊ असं ठरवलं. कारण मी आईस्क्रीम नको म्हणून वाचवलेले 100 रुपये बायको सकाळी आज ट्रेनने जायचा कंटाळा आलाय मी ओलाने जाते असं म्हणून त्या वाचवलेल्या 100 रुपयांच्या ऐवजी 400 रुपये खर्च करते आणि मग माझं पेपर आणि केबलचं बिल त्या एका ओला राईडमध्ये जातं. म्हणून मी हल्ली पैसे वाचवणं सोडून दिले, बिनधास्त खर्च करायचा. तर मग मी आईस्क्रीमचा विषय काढताच बायको म्हणते की आता कशाला, पोट नाही भरलं का? तर मग मी म्हणतो नाही मला खायचं, बस मला खायचं आहे म्हणजे खायचं. अशा वेळी मी जरा खर्जात आणि कॉन्फिडंटली बोलतो आणि मग तिचा विरोध मावळतो. मग ती म्हणते की तुम्ही खा मला नको. अशा वेळी मग मी मला आवडत्या आईस्क्रीम पार्लरमध्ये गाडी थांबवतो आणि ऑर्डर द्यायला जातो. तितक्यात बायको अर्धांगिनी या शब्दाप्रमाणे अर्ध डोकं मेनू कार्डमध्ये घालून वाचायला लागते. हे घ्या ना, हे घ्या. हे तिला खायचं नसतं तरी ऑर्डर मात्र तिच्या आवडीचीच द्यायची असा तिचा हट्ट. बरं मी दुसरी ऑर्डर देतो म्हटलं तर हे काय बरोबर नाही लागत हो, त्यापेक्षा हे घ्या ना. मग मी रागावून आता जमायला लागले थोडं विचारतो की तू खाणार का? तू खात असेल तर दुसरं मागवतो. नको मला नको, पण तुमच्यातलं घेईन थोडंसं. हे जे काही थोडं असतं ते किती असतं हे मला माहीत आहे, म्हणून ते थोडंच राहावं म्हणून जे ती नको म्हणत असते तेच मी ऑर्डर करतो. पण आता इतक्या वर्षाच्या अभ्यासानंतर पण मी चुकतोच. बायकोची आयडिया असते की एकच चमचा घ्या, मला एखादा घास द्या. मग तो एखादा घास घ्यायच्या निमित्ताने चमचा घेतला जातो. तो माझ्या वाट्याला एखादा घास ठेव अशी म्हणायची वेळ येईपर्यंत तिच्याकडेच असतो. आता हे सगळं खाऊन झालं की निघताना मला लक्षात येतं, म्हणजे ही गोष्ट माझ्याच लक्षात येते की आईसाठी आईस्क्रीम घेऊया की बायको लगेच अहो कशाला थंड, परत त्यात साखर, त्यांना डायबिटीस, परत मागच्या वेळी आपण नेले तर कुठे खाल्लं त्यांनी, अशी बरीच कारणं दिली जातात. पण मग मी म्हणतो तिने नाही खाल्लं ना तर तू खा. यात पण मी असं डोकं लावतो की तुझ्या आवडीचंच घे ना, म्हणजे तिने नाही खाल्लं तरी तुला खाता येईल. आता इकडे असं आहे की आईची आणि बायकोची आवड सेमच. आणि आम्ही घरी आलो की लॅचचा आवाज येताच आई येते. आता ती अशी बघत असते की स्वतः आलात ना खाऊन आणि मला काय. पण हे ती फक्त माझ्याकडेच बघून बोलते बरं का. बायकोसाठी तिने दुसरी गुगली तयार ठेवलेली असते. मग काय सुनबाई काय करणार आता जेवायला असं म्हणताच बायको माझ्याकडे रागाने बघते आणि तूच काय ते बघ असं म्हणून आत निघून जाते. आता 10 वाजलेले असतात. आई जेवली आहे हे मला माहीत असतं. मग मी म्हणतो जेवलीस ना? ती म्हणते हो तुमची वाट बघून जेवून घेतलं. चला
50% काम झालं. आता पुढचं 50% काम आईस्क्रीम करणार असतं. मी म्हणतो, हे घे तुझ्या आवडीचं आईस्क्रीम आण. ती खुश होते, पण इतक्या सहज कसं शांत व्हायचं. मग मला म्हणते, नको मला, रोज रोज काय बाहेर जेवता, काय चाललंय काय हे? मी काही बोलतच नाही. मग आई जोरात बायकोला ऐकू जाईल असं म्हणते, बाहेरचं खाऊन कशी झाली आहे तब्येत तुझी? झाला. हा बॉम्ब बायकोला लागतो तशी बायको आतून दरवाजा जोरात आपटते. मग आता भांडण वाढणार, पण बायकोच यावर गारगार उपाय काढते. अहो, त्या नसतील खाणार आईस्क्रीम न तर आणा इकडे. हा, आणि हे ऐकताच आई मी तळते, ठेव फ्रीजमध्ये, खाते मी. आणि मग मी फ्रीजमध्ये ठेवायला जाण्याच्या निमित्ताने सटकतो. बायकोचा मूड बाहेरून खाऊन आल्यामुळे ते पचेपर्यंत तरी चांगला असणार हे मला हल्ली कळून चुकले. आणि त्याचाच फायदा उचलायचा ठरवून मी बेडरूममध्ये घुसताच तिला सांगतो की उद्या सुट्टी आहे, तर मग मी जरा मित्रांसोबत ट्रेकला जायचा प्लॅन करतो. पण उद्या सुट्टी आहे हे बोलून होताच पुढचं बोलणं तिच्या कानापर्यंत जातच नाही. आणि ती म्हणते की हो, मला पण सुट्टी, म्हणून आई बाबांना बोलवलंय घरी जेवायला, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. सासू सासरे येता घरी, तोच होतो मी कावरा बावरा. मी ट्रेकला चाललोय असं जरा ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला, पण बायको लगेच म्हणाली, मला माहिती हो तुमचा ट्रेक फेल. डोंगर चढायला सुरुवात नाही करत की दारू प्यायला बसता. डोंगरावरच्या माथ्यावर चढून जायच्या ऐवजी तुमच्या माथ्यात दारू चढते. काय नाही, माझे आई बाबा एक दिवस येणार म्हटल्यावर तुम्ही लगेच काढता पाय घेता. मी कशी राहतीये तुमच्या आईसोबत इतके वर्ष? कशी म्हणजे काय सांगू. लग्न होऊन ती आमच्या सदाफुलेंच्या घरी नवी नवरी म्हणून आली, पण काही दिवसात ती जुनी नवरी आणि आम्ही नवे झालो. म्हणजे मी आणि माझी आई. म्हणजे या सदाफुलेंच्या वटवृक्षाचा अगदी बोन्साय झाला. म्हणजे आधी काही दिवस ती आम्हाला विचारायची, हे भांड असं ठेवलं तर चालेल ना? ही भाजी करू की ती भाजी करू? इकडे बसू की तिकडे बसू? पण थोड्याच दिवसात या प्रश्नांचं रूपांतर डायरेक्ट आदेशात झालं. म्हणजे मी इथे बसते, ही भाजी केली आहे, मी आईकडे जातीये, त्यामुळे त्या बाबतीत तिला मानलं पाहिजे. आणि जे सासू सासरे आमच्या घरी सुरुवातीला आले की मांडी बदलायची तरी बदलू की नको असा 10 वेळा विचार करायचे, ते आता आले की डायरेक्ट किचनमध्ये बेडरूममध्ये येतात. आणि त्यांच्या गाडीचा हॉर्न वाजला तरी मी लगेच उठून उभा राहतो आणि आई टीव्ही बंद करून जपाची माळ हातात घेते. हा बदल म्हणजे मोदींनी जसा काँग्रेसमुक्त भारताचा प्रचार केला ना, त्यापेक्षा भयंकर वेगाने झालेला आहे. जावई आणि सासू मुक्त सासर, आणि ते सगळ्या सीट जिंकलेत. आता आम्ही विरोधी पक्ष झालो, ते पण काहीच न विरोध करणारे, आणि ते पंतप्रधान, राष्ट्रपती आणि बायको गृहमंत्री. तर मग सासू सासरे उद्या येणार या भीतीने मी उद्या काय काय बोलायचं, कसं वागायचं. सासू असं बोलली म्हणजे काय बोलायचं, अजून किचनला ट्रॉली बसून नाही घेतली तुम्ही, किंवा मग फ्रीज कधी बदलताय, जुना झालाय तो, असं बोलल्यावर काय बोलायचं हा विचार करत झोपण्याचा बराच वेळ प्रयत्न करत होतो. आणि तिकडे बायको ते येणार या आनंदात घोरायला पण लागली होती. नेमका सकाळचा मॉर्निंग वॉकचा गजर वाजला आणि त्याच्या आवाजाने बायकोची झोपमोड झाली. मीही घाबरून तो बंद करायच्या नादात धडपडून तिचं नाक जोरात दाबलं, आणि तिने या सगळ्याचा राग म्हणून मला जोरात लाथ मारली. मी ती लागल्याने बेडच्या खाली पडलो, तरीही गजर चालूच होता. बायको मोबाईल फेकणार या भीतीने तसाच उठलो आणि गजर बंद केला. या सगळ्या रोमहर्षक सीनमध्ये बायको गजर बंद होताच झोपली, पण झोपायच्या आधी ओरडली, आज फिरायला जाऊ नका, घर आवरून घ्या, आई बाबा येणार आहेत माझे, आणि लागली घोरायला. आता नाही म्हणायची हिंमत संपलीये, आणि नाही म्हणून अजून वाद वाढवण्यापेक्षा निमूटपणे ऐकलेलं बरं. आजोबांना एकदा म्हणालो होतो, बघा
बायकोला ना कसा असा बोटावर नाचवत होते. पण आता उलट झाले, मी बायकोच्या तालावर तर नाचत नाही, उलट रॅप, भांगडा, डिस्को सगळं करतो. तर आता घरची आवरावर करायची, मात्र आई उठायच्या आत. नाहीतर ती म्हणणार साधं ताट उचलत नव्हता लग्नाच्या आधी आणि आता घर पूर्वेकडून पश्चिमेला फिरवतो एका मिनिटात. मग आई उठायच्या आत पटपट सगळं आवरलं. शेवटी झाडू मारताना आई आलीच आणि ती म्हणाली, काय रे, तू कशाला झाडू मारतोयस आणि तेही इतक्या सकाळी? हजर जबाबीपणा या एका गुणामुळे मी तगलो. लगेच उत्तर दिलं. म्हटलं, घड्याळाची पिन पडली काल रात्री, ती शोधतोय. आई काही बोलली नाही, पण ती पुढे जाताच मी म्हणालो, आज तिचे आई बाबा येणार आहेत. त्यावर आईने वळून माझ्या हातातील झाडूकडे बघून एवढंच म्हणाली, सापडेल. घड्याळाची पिन काय, आता घड्याळाचे अणुरेणू पण सापडतील. मी काहीच न बोलता पटपट सगळं आवरून घेतलं, दाढी करून घेतली. खरं तर सुट्टीच्या दिवशी मी दाढी करत नाही, पण एकदा असाच दाढी केली नव्हती आणि सासू म्हणाली, काय जावई बापू, एवढे नका हो पैसे वाचवू. तेव्हापासून मी चकाचक असतो. सुट्टीचा दिवस असला की आमच्याकडे घरात जरा उलटं चित्र असतं. म्हणजे रोज मी बायकोच्या मागे असतो, पण सुट्टीच्या दिवशी ती माझ्या मागे असते. नाही नाही नाही, चुकलात तुम्ही. हा काही माझा विजयी दिवस नसतो. तर त्या दिवशी आठवड्याभरात जी कामं साफसफाई राहिलेली असते ती माझ्या मागे उभं राहून अगदी जातीने करून घेतली जाते. मी मागे असो की पुढे, बायकोच्या आदेशातच असतो. तर आता तिचे आई बाबा येणार म्हटल्यावर दिवाळीत जशी साफसफाई होते तशी माझ्याकडून करून घेतली जाते. तरी सासूला मागच्या वेळी फॅनच्या वर एक जळमट दिसलंच आणि ती बायकोला म्हणाली पण, अगं काय हे, साफसफाई ठेवावी घरी, त्यामुळे घरात लक्ष्मीचा वावर राहतो, सुख समाधान असतं. आणि बायकोने माझ्याकडे अशा रागाने बघितलं की तिने माझ्याऐवजी त्या जळमटाकडे बघितलं असतं ना तर ते जळून गेलं असतं. असो, त्यामुळे बायको माझ्याकडून सगळं साफसूफ अगदी व्यवस्थित करून घेते. आई मात्र माझ्या या रूपाकडे बघून कोणतं स्तोत्र वाचलं की या पिढेतून याची सुटका होईल याच विचारात असते. बायकोने सांगितलेले कपडे घालून मी बसलो होतो हातात न्यूजपेपर घेऊन. खरं तर पेपरमध्ये बऱ्याच ब्रेकिंग न्यूज होत्या, तरी मला सासू सासरे आज सदा फुलेंच्या घरी ही एकच ब्रेकिंग न्यूज सगळ्या पानावर दिसत होती. आणि अचानक दारावरची बेल वाजली आणि त्या पाठोपाठ हॅपी बर्थडे टू यू असा आवाज आला. आणि सासू सासरे हे म्हणतच घरात आले आणि हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला दरदरून घाम फुटला, कारण मला वाटलं की आज बायकोचा बर्थडे आणि आपण तो विसरलोय. खूप आठवण्याचा प्रयत्न केला तरी आजची तारीख आठवत नव्हती. आता पेपरमध्ये मला राजा सदा फुले यांचा बायकोचा वाढदिवस विसरल्याने घाबरून मृत्यू ही एकच ब्रेकिंग न्यूज दिसायला लागली. काय करावं काही सुचत नव्हतं. सासू सासऱ्यांनी तोपर्यंत केक टेबलवर ठेवून उघडला आणि आतून बायको आरतीचं ताट घेऊन आली आणि ते ठेवून आईच्या खोलीत जाऊन आईला बाहेर घेऊन आली. आणि मला अचानक आठवलं, आज आईचा वाढदिवस. बरोबर, आई कडक थंडीतली तर बायको कडक उन्हाळ्यात. अचानक मला हायसं वाटलं. पेपरमध्ये वाचलो 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 असंच सगळं दिसत होतं. पेपर बाजूला ठेवला आणि आईचा दुसरा हात पकडून तिला बसवलं. मग केक कापण्याचा कार्यक्रम झाला. आईने तेवढ्यात टोमणा मारला, हा चॉकलेट केक मला आवडत नाही, पायनॅपल आणायचा ना. आता वाढदिवस कोणाचा असला तरी केक बायकोच्याच आवडीचा असतो. असो, पण बायकोने आईचा वाढदिवस बरोबर लक्षात ठेवल्याने माझ्या डोळ्यात पाणी आलं. शेवटी हीच तर कला असते ना बायकोकडे, घरचा तोल बरोबर सांभाळणे. सगळ्यांना समजून उमजून घे, संसाराचा गाडा पुढे ढकलणे. बायको नसते फक्त स्त्री,
ती असते कधी प्रेमळ आई, तर कधी कडक बा, तर कधी आदर्श गुरु, तर कधी असते खट्याळ लहान मूल, तर कधी असते मायाळू आजी, तर कधी असते अनुभवी आजोबा. बायको नसते फक्त स्त्री, बायको असते फक्त बायकोच. अशा बायकोला माझा मनापासून प्रणाम. कितीही रागवत असलो, मनात चडपडत असलो, तरी तिच्याशिवाय माझं अस्तित्वच नाही. असं म्हणून ही छोटीशी कविता मी तिला सादर केली. हे ऐकून बायको लाजून लाले लाल झाली आणि बायकोवर इतकी स्तुती सुमनं उधळल्याने आई मात्र रागाने लाले लाल झाली. पण त्याच वेळी बायकोने आईसाठी आणलेली आराम खुर्ची कुरिअरवाला घेऊन आला. खरं तर खूप दिवसांपासून तिला ही हवी होती आणि ती खुर्ची बघताच आईच्या पण डोळ्यात पाणी आलं आणि तीही म्हणाली, सून नसते फक्त स्त्री, सून नसते फक्त स्त्री, ती असते कधी कधी सासूच्या मनातलं ओळखणारी आई. ती असते कधी कधी सासूच्या मनातलं ओळखणारी आई. धन्यवाद. गुलकंद हा कार्यक्रम मी तुमच्या समोर आता सादर केलाय. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा आवडला असेलच. मी एक लेखक आहे, अभिनेता आहे. प्रेक्षकांसमोर असे कार्यक्रम मी सातत्याने सादर करत असतो. पण या कोविड-19च्या मुळे प्रेक्षकांचा आणि आमच्या कलाकारांचा जो काही संबंध होता तो तुटलेला आहे. पण या मार्गाने मी तुमच्याशी पुन्हा एकदा जोडला जाणार आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल. हा कार्यक्रम जर तुम्हाला आवडला असेल तर यासाठीचं स्वेच्छामूल्य मी दिलेल्या Google Pay नंबरवर तुम्ही पाठवू शकता. तुम्हाला जी रक्कम पाठवायची असेल ती अगदी आनंदाने मी स्वीकार करेन. आणि या कार्यक्रमामध्ये काही बदल सुचवायचे असतील तर तेही मला सांगा. नक्कीच मी ते प्रयत्न करेन. आणि असेच म्हणजे या गुलकंद सिरीजमध्ये नवरा बायकोच्या आयुष्यातील गमतीदार प्रसंगाचे किस्से, वेगवेगळे किस्से मी तुमच्यासमोर घेऊन येईन. हा पार्ट 1 आहे. असे बरेच पार्ट येतील आणि त्याच्या संबंधीच्या अपडेटसुद्धा मी तुम्हाला देत राहीन. चला तर आता पुढच्या कार्यक्रमाच्या वेळी आपण नक्की भेटूया इथेच. धन्यवाद.